राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। देशात सध्या सुरू असलेल्या हिंदू मुस्लिम राजकारणात अडकून न पडता तरुणांनी शिक्षण, रोजगार आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आयोजित आंदोलनात ते बोलत होते। या आंदोलनात देशातील विविध राज्यांतून आलेल्या तरुणांनी सहभाग नोंदवला। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार या विरोधात हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयासमोर विविध मागण्या मांडत प्रशिक्षण प्रक्रियेत पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली। आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये कोणत्याही स्पर्धा किंवा शैक्षणिक परीक्षेचा पेपर फुटल्यास प्रभावित प्रत्येक विद्यार्थ्याला शासनाकडून 10,000 रुपयांची आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। तसेच परीक्षा घेण्यासाठी टेंडर मिळवणाऱ्या कंपन्यांचे स्वतंत्र आणि कठोर ऑडिट करण्यात यावे। मंत्र्यांचे मित्र, नातेवाईक किंवा राजकीय संबंध असलेल्या व्यक्तींना अशा महत्त्वाच्या टेंडर प्रक्रियेत प्राधान्य मिळू नये, अशी ही भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। याशिवाय परीक्षांचे निकाल निश्चित कालमर्यादेत जाहीर करणे प्रतिबंध करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व करिअर नियोजन प्रभावित होणार नाही, अशी मागणी करण्यात आली। परीक्षा केंद्रावर ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना होणारा वाहतूक खर्च शासनाने उचलावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।